मासिक सभेमध्ये 15 वित्त आयोगाच्या निधीवरून पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांच्यामध्ये घनसामान झालं। त्यामध्ये आम्ही मागणी केल्याप्रमाणे आम्हाला समसमान पद्धतीने 15 वित्त आयोगाचा निधी, कारण हा केंद्र शासन आणि राज्य शासन या दोघांच्या वतीने हा 15 वित्त आयोगाचा निधी वितरित केला जातो। समसमान लोकसंख्येच्या प्रमाणात हा निधी पंचायत समितीला 10% इतक्या प्रमाणात येतो। तर हा निधी जवळपास 5 कोटी 10 लाख तसं 2022 ते 26 पर्यंत हा 5 कोटी 10 लाख रुपये निधी जमा आहे। प्रत्येक सदस्याला जवळपास त्याच्या गणामध्ये खर्च करण्यासाठी 55 ते 60 ते 65 लाख रुपये जवळपास उपलब्ध होत आहेत। बंधित आणि अबंधित ह्या दोन्ही स्वरूपाचा हा निधी आहे। तर सभापतींनी आम्हाला मागील सभेमध्ये 19 तारखेच्या विशेष सभेमध्ये मागणी केली होती की तुम्ही फक्त 15 ते 20 लाखाची कामं सुचवा। त्यावरती सर्व सदस्यांनी त्याचा निषेध केला की तुम्ही आम्हाला समसमान पद्धतीने निधी द्या। तर ते म्हणले तुम्ही तुमची यादी द्या, आम्ही तुम्हाला कामाचे स्वरूप काय असेल ते आपण यादीमध्ये घेऊ। तर इथं फक्त एक फार्स केला आणि आमच्याकडून कालच्या सभेमध्ये फक्त याद्या घेण्यात आल्या। प्रत्यक्षात त्या यादीतलं कोणतंही सिंगल काम हे त्या यादीमध्ये घेतलेलं नाहीये। आमच्या गाण्यात सुद्धा त्यांनीच कामं टाकण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे। आपल्या तालुक्याची एकूण लोकसंख्या 1,66,000 इतकी असून जवळपास 5 कोटी रुपये निधी आहे। म्हणजे प्रत्येक गणाची संख्या ही 20 लाख ते 21,000 20,000 ते 21,000 दरम्यान आहे। या पद्धतीने निधी आपल्याला यायला अपेक्षित होतं, पण प्रत्यक्षात 4 सदस्य विरोधी 4 सदस्यांनी मिळून की जे तालुक्याचं 50% पेक्षा जास्त भागाचं नेतृत्व प्रतिनिधित्व करतात, यांना फक्त 87,20,000 रुपये इतकाच तोडका निधी त्यांच्या वॉर्डमध्ये खर्च करण्यासाठी त्यांच्या इच्छेप्रमाणे दिलाय। परंतु आमचा या पूर्ण ठरावास पूर्ण विरोध आहे आणि पूर्ण आक्षेप आहे की हे बेकायदेशीरपणे केलेलं कटकर रस्त्याने रचून केलेलं कृत्य आहे। हे कायद्याला अभिप्रेत नाहीये। राष्ट्रवादी काँग्रेसनी जर असा सभापतींनी मनमानी पद्धतीने कामकाज केलं तर भाजप हे कदापि होऊन देणार नाही। यासाठी आम्हाला योग्य न्यायाधिकरणाकडे जी पाठपुरावा करण्यासाठी मागणी करावी लागेल हे आम्ही करू। वेळ पडली तर आम्हाला या ठिकाणी आंदोलन करावं लागलं तेही आम्ही संघटनेच्या वतीने जोरदारपणे करू। तालुक्यामध्ये अनेक प्रश्न जिवंत असताना सभापतींना फक्त अधिकाराची जाणीव आहे, पण जबाबदारीची जाणीव कोणतीही राहिलेली नाहीये। आज तालुक्यामध्ये कितीतरी PSC मध्ये लस उपलब्ध नाहीये, शाळेमध्ये शिक्षक नाहीये, विद्यार्थ्यांची पटसंख्या घटतीये, यावरती त्यांचं कोणताही अंकुश नाहीये। प्रशासनाचा ग्रामसेवक गावात जातात किती वेळा, गाव कुठले 3-3 गावं 4-4 गावं एका ग्रामसेवकाला ग्रामसेवक सांगतात ह्या गावात आहे त्या गावात प्रत्येक कुठल्याच गावात काम करत नाही काय ग्रामसेवक। तर ह्याच्यावरती अंकुश सभापतींचं बिलकुल नाहीये। सभापती फक्त अधिकारी मिरवण्यामध्ये मशगूल आहेत। जबाबदारीची कोणतीही जाणीव नसलेल्या सभापतींचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो।